नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता आपण चाललो आहे वरवडे या गावाच्या ठिकाणी, जिथे मुक्काम आहे. आजचा 11वा दिवस पदयात्रेचा, आयाची कृती पदयात्रा 11वा दिवस. एकूण टप्पे जर बघितले आपण या 11 दिवसापर्यंतचं, तर आज आम्ही 350 किलोमीटर चालत आलेलो आहोत. 350 किलोमीटर चालत येताना एक दिवस अंदाजे 32-35 किलोमीटरचा होता टप्पा. त्यावेळेला वाटलं नाही की आपण किती टप्पे ओलांडत कुठपर्यंत पोचलो. आज 350 किलोमीटर आल्यानंतर ज्या वेळेला संध्याकाळी 7 वाजता एक गृहस्थ विचारतात आणि त्यांची फॅमिली अख्खी म्हणते इथेच थांबा, आम्ही तुमचं सगळ्यांचं जेवण बनवतो, अर्धा तास लागेल, जेव्हा इथेच मुक्काम करा. याच्यावरनं एक लक्षात आलं की आयाची कृती पदयात्रेतनं काय शिकायचं आहे आणि त्यातनं काय आपण मिळवायचं आहे. तर एक तर सेल्फ इगो, ॲटिट्यूड, जो काय मराठीत अहंकार, जे काही आपला आहे तो सगळा मागे ठेवल्यामुळे, बाजूला ठेवून दिल्यामुळे आपला 350 किलोमीटर हा प्रत्येक पदयात्री याची भीती गेलेली आहे पूर्णपणे. तो आता लीडर झाला आहे, लीडर आणि लीडर. या पदयात्रेमुळे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो ॲब्सोल्युटली स्वतःला पण लीड करतो आणि पदयात्रेला पण लीड करतो. ते कसं, आता त्याला चिंताच नाही आहे की त्याला जेवायचं काय, आता आज रात्री थांबायचं कुठे. कारण त्याला खात्री आलेली की हे कन्फर्म सोय होणार आहे ह्याची. इतक्या दिवसांची खात्री आल्यामुळे नॅचरली ती लिडरशिप प्रत्येकाची डेव्हलप होत करते. आणि ती डेव्हलप होण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त पदयात्रा, की प्रत्येकाला एक एक रोल दिला गेला. प्रत्येकाला समजलं की मी माझ्या खांद्यावरती 7 किलो वजनाची बॅग 350 किलोमीटर नक्की नेऊ शकतो. हे आजपर्यंतचं प्रूव्ह झालेलं आहे. आणि मला गरज किती गोष्टींची आहे तेवढीच त्या बॅगमध्ये आहेत, आणि ते सोडून कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आहे. तीच चप्पल आहे, जी चप्पल झिजवतो आहे, तीच चप्पल वर्षभर वापरतो आहे, पण तीच चप्पल मला 7 पण देते रोजची 35 किलोमीटर चालायला. एवढ्या खात्रीने जी तयारी झाली होती, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, लीडरशिप क्वालिटी बिल्ड झाली. आणि डिसिजन मेकिंग, तुम्ही जर अचानक समोर कोणी जाते किंवा कोणी व्यक्ती समोर आला की त्यांना सांगायचं काय आहे, त्यांच्या प्रश्नाला उत्तर कशी द्यायचे. नियम असा आहे की मागायचं नाही आहे, पण नाही पण म्हणायचं नाही आहे. दुपारच्या वेळेला आम्ही फॅन्टा कोल्ड्रिंक प्यायलं, त्याच्या पुढे 5 मिनटात उसाचा रस प्यायला, त्याच्या पुढे आम्ही चहा प्यायला. तर नाही तर म्हणायचं नाही आहे, पण जे घडतं आहे त्याला सामोरं पण जायचं आहे आणि त्याच्यात अडचण पण येऊन द्यायची नाही आहे. हे सगळं करताना ही डिसिजन मेकिंग पॉवर आली कुठनं, तर ह्या 15 दिवसाच्या पदयात्रेमध्ये. लीडरशिप आली कुठनं, की एकत्र 15-20 जणांना एकत्र न्यायचं आहे, ते कुठून आली, या पदयात्रेमधून. अशी ही आयाची कृती पदयात्रा. नमस्कार, जय हो, स्वामी हो.